जय महाराष्ट्र. बसून घ्या, खाली बसून घ्या. जय महाराष्ट्र. माईक सरळ हाती घेतलेला आहे कारण 20 मिनिटं राहिलेत प्रचाराला. ए बाबा हे स्टेजचं पुढे पाठी नाही, मला वाटतं मी हलतोय की काय. लोकांना उद्या संध्याकाळी 5 वाजता प्रचार समाप्त होणार आहे. पण जेव्हा मला अंकितनी सांगितलं की प्रचाराला तुम्हाला यायचं आहे, मी अंकितला हेच विचारलं की अंकित खरोखर प्रचाराची गरज आहे का? जो मी तुम्हाला हाच प्रश्न विचारतोय, अंकितसाठी प्रचार करण्याची गरज आहे का? कारण मला माहिती आहे की अर्थात मी अंकितला जवळपास 2010-2011 पासून पाहतोय. तेव्हापासून त्याची आवड राजकारणासाठी सोशल मीडियावर लक्ष असतं आणि गेले 2-3 वर्ष चुपचाप कोणाला न सांगता तो आपले शिवसेनेचे सगळे जे खासदार आहेत आणि आमदार आहेत त्यांचा फंड हळूहळू इथे वळवत असतो. आणि प्रत्येकाला वाटतं की मीच फक्त अंकितला देतोय. मग ते आवर्जून सांगतात, बघा मी अंकित तुझ्यासाठी केलं. अंकित पण हो हो काका हो हो. त्या व्यक्तीला वाटतं, त्या खासदार किंवा आमदाराला वाटतं की मीच दिलं, दुसरं कोण देत नाही. हळूच दुसरीकडे अंकित जातो. नाही म्हणजे तेच परत नगरसेवक पाहिजेत की हे, नाहीतर तिकीट अदला बदली करायचंय का? पण एक अजून तुम्हाला सांगतो, हे जेव्हा तिकीट वाटपाचा पण जेव्हा उद्धव साहेब बैठका घेत होते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 3-4 दिवस उद्धव साहेबांनी प्रत्येक शाखा प्रमुख शाखा संघटकाला घेऊन बसले होते. त्याच्या आधी स्थानिक लोकाधिकार समितीचे निरीक्षक आले, त्याच्या आधी शिवसेनेचे निरीक्षक आले, त्याच्या आधी आहे. पण प्रत्येक ह्या गेल्या 1.5 वर्षात जो काही रिपोर्ट आलेला आहे आणि जी काही बैठक झाली त्याच्यात अंकितचं नाव एकमताने आलेलं आहे. अर्थात अंकित माझा आधीपासून मित्र पण आहे, कार्यकर्ता आहे, साथीदार आहे. त्याच्यासाठी मतं मागायला तर येणारच होतो. पण जसं मी सांगितलं की ही निवडणूक फक्त एकट्या चेहऱ्याची नाहीये. अनेक लोक हे इच्छुक असतात आणि अनेक लोकांनी निवडणुकीत निष्ठा कायम ठेवून माघार घेतली. ती एवढ्यासाठीच घेतली की होय आमच्याकडून एकच उमेदवार आहे, आमचा नगरसेवक होईल तर मशाल, एंजिन आणि राष्ट्रवादीचा जे आपलं तुतारी आहे या सगळ्यांचा एकच नगरसेवक होईल. तो मुंबईसाठी होईल आणि एक प्रत्येक वॉर्डातून आला तर महापौर बसवण्यासाठी आपलं बहुमत होईल. कुठेही मतांचं विभाजन होणार नाही हे आपण ठरवलेलं आहे. ही निवडणूक खूप महत्वाची आहे. ही निवडणूक कदाचित निवडणूक म्हणून जर आपण जिंकलो नाही तर ही मुंबईसाठी शेवटची निवडणूक आहे. अनेक शहरांमध्ये, कारण 29 शहरांमध्ये तर प्रशासकच 4 वर्ष काम करतात, कुठेही महानगरपालिका नाहीये. आणि ह्या शहरांमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 67 की 68 लोकांनी हे बिनविरोध करून दिलेली आहे. कशासाठी बिनविरोध करतात? आणि बिनविरोधच करायची होती मग नालायकपणा दाखवून इच्छुकांना नाराज करून तुम्ही का तिकीट मिळवली पक्षाची? बरं, बिनविरोध कशासाठी होते? तर कोणी पैसे ऑफर केले म्हणून. बिनविरोध कशासाठी होते? कोणी धमकी दिली म्हणून. बिनविरोध कशा? पण हा विषय कुठच्याही परिवाराचा नाहीये, हा विषय मुंबईचा आहे. भाजपने ती लाईन केलेली, बीएमसी इज नॉट फॅमिली बिझनेस. आणि मी त्यांना हेच उत्तर दिलं, बीएमसी इज माय फॅमिली, नॉट युअर बिझनेस. सगळीकडे पाहिजे भाजपवाले पाहतोय आपण. गेले 4 वर्ष जी काही महापालिका आपण पाहतोय, 25 वर्षाची आपण महानगरपालिका जवळून पाहिली, जी महानगरपालिका आपण जोपासली, जपली. प्रत्येक महापौर, उपमहापौर, सगळे समितींचे चेअरमॅन असतील आपले. राज्यामध्ये भाजप जिंकून येतं. जिंकायच्या आधी किंवा जिंकायच्या नंतर भांडणं, दंगली, विभाजन, जातीय तेढ, धार्मिक तेढ सगळं काही करतं, पण प्रगतीचं काही बोलत नाही. बरं, अर्ध्या वेळी हे भाजपवाले, हे मंत्री जे आहेत ते मंत्री आहेत की ज्योतिषी आहेत कळत नाही हो. त्यांच्याकडे काही काम करून घ्यायला गेलो, साहेब आमच्या रेल्वे स्टेशनचं जरा नीटनेटकं करा, 2047 विकसित भारत. आमच्या गल्लीत पाणी भरतं, काहीतरी करा, 2047 विकसित भारत. प्रधानमंत्री तुमचे आहेत, केंद्र सरकार तुमचं आहे, बहुमताचं असलं तरी सगळं काही तुमचं तिथे आहे. राज्य सरकारमध्ये कोविडच्या काळात राजकारण करून कमलनाथांचं सरकार तुमच्या पक्षाने पाडलं, तुमचे मुख्यमंत्री बसवले, तुमचे मुख्यमंत्री आहेत भाजपचे, आमदार तुमचे आहेत, मंत्री तुमचे आहेत, पालकमंत्री तुमचे आहेत, नगरसेवक तुमचे आहेत, महापौर तुमचे आहेत. मग 18 लोक का गेले? शुद्ध पाणी का नाही देऊ शकलात? मंत्री बोलतात घंटा फरक पडताय. ही किंमत ते नागरिकांची कुठे दिसत आहेत? देवेंद्र फडणवीसजी कुठे दिसतात? मी विचारलं होतं पण त्याच्यावरही टोल लावलं नाही.
आणि आज परिस्थिती अशी आली आहे की अदानीला देवना डम्पिंग ग्राउंड दिलेलं आहे ते स्वच्छ करण्यासाठी. ह्यांनी सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सना जे पैसे दिलेले आहेत, महानगरपालिकेला लुटलेलं आहे. 2.5 लाख कोटीचं आता कमिटेड लायबिलिटी केलेली आहे. ते कर्ज तुमच्या आमच्या डोक्यावर आहे. आणि हे देवना डम्पिंग ग्राउंड स्वच्छ करून घ्यायला आपल्या प्रत्येक घराला आणि प्रत्येक दुकानाला आता कचरा कर लागणार. आणि मुंबईकर बोलल्यानंतर कर 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 हे लावूनच घ्यायचं का आपण? असं का? कुठेही काम झालं नसतं. उद्धव साहेबांनी कुठच्याही माणसात फरक पाहिला नाही. आपण माणुसकीचा धर्म पाळला. जात पात धर्म भाषा प्रांत पंथ न पाहता लोकांचे जीव वाचवले. तेच मुंबई आणि मुंबईच्या महापौराचं काम असणार आहे. दुसरं काही काम नसणार. मुंबईची सेवा करा, मुंबईची सेवा करा, मुंबईची सेवा करा. पण आपण काय पाहतोय? एका बाजूला गेल्या 4 वर्षामध्ये मुंबईची सेवा नाही, पण मुंबईमध्ये दंगली कशा की बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी, बॉम्बे इज इंटरनॅशनल सिटी. अरे अन्नमलई, तुम्ही तुमचं डिपॉझिट जप्त झालं ते बघा. आणि तामिळ लोकांचं जर पाहायचं असेल, त्यांचं जर काम पाहायचं असेल तर स्टॅलिनजींचं काम बघा, तामिळनाडूला कसं पुढे नेत आहेत. पण भाजपची जी संकुचित एक व्याख्या आहे की आम्हाला नुसतं विभाजन करायचंय, म्हणजे दाक्षिणी आणि मुंबईकरांमध्ये फरक करायचा, उत्तर भारतीय आणि मुंबईमध्ये फरक करायचा. आज पण मी तुम्हाला सांगतो, हे सगळे जे वाद आहेत ते भाजप निर्माण करत आहे. कोविडच्या काळात पण नसेल, आपण मुंबईकरांमध्ये कुठेही फरक पाहिला नाही. मुंबई ही आपली मुंबई राहिलेली. बघा ना, तुम्ही आता किती लोक बीएसटी वापरता मला जर सांगा. बीएसटी किती लोक वापरतात? सगळे लोक वापरतात. आधी वापरायच्यात, आत्ताही वापरतात. फरक काय झालाय? 60 रुपये तिप्पट झालं ना तिकीट. आपल्या वेळी 5, 10, 15 आणि 20 हे होतं. 4000 बस होत्या. जुने रूट सगळे ह्यांनी बंद केले, भाडी तिप्पट केलेली, बस कमी केलेले. पण हे न होता हे सगळं जे मिळत गेलं ते एका व्यक्तीला मिळत गेलं, अदानी समूहाला मिळत गेलं. किती वेळ झालं? 3 मिनिटं आहेत. चांगलं आहे. पण 2 दिवस मतदानासाठी आहेत. एकच दिवस मिळणार आहे, पण अजून 2 दिवस मतदानाला. जे अदानीला मिळत गेलं ते राजसाहेबांनी काल दाखवलं. आपण व्यस्त राहिलो कशात? तर नाही, गणपतीच्या वेळी आपल्याला डीजेला जास्ती वेळ मिळालाय, नाचा. दहीहंडीसाठी आपल्याला वेळ मिळालाय. आज जीएसटी भरायचंय, आज नोटबंदी झाली. सगळं काही आपण हिंदू मुस्लिम समाजाच्या कोणाला रिझर्वेशन मिळणार कोणाला नाही मिळणार ह्याच्यात सगळ्या भांडणामध्ये आपण राहिलो. आणि भाजप अदानी त्यांचे जे मालक आहेत त्यांचं साम्राज्य वाढवत गेलं. मुंबईकरांची ओळख पुसत गेलं. शेवटी 3ऱ्या दिवशी अदानीचे लोक पोचलेले आहेत. जर तुम्ही मुंबई वाचवली नाही तर तुमची ओळख अदानिस्तान होईल. जर तुम्ही मशालीला मतदान केलं नाही, जिथे इंजिन असेल तिथे इंजिनला मतदान केलं नाही, तुतारीला तर तुतारीला मतदान केलं नाही, तर आपली ओळख, आपलं अस्तित्व, आपली मुंबई आपल्या हातातून खेचली जाईल. तुम्हाला बाहेर पाठवलं जाईल. तेव्हा तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायला लागेल की मी हे का केलं? ही मुंबईची शेवटची निवडणूक राहील जर आपला महापौर बसला नाही तर. बिनविरोध होईल. नंतर अदानिस्तानचं राज्य सुरू होईल. हा निर्णय तुमचा आहे की तुम्ही तुमचं मत कमळाला देणार आहात की मशालीला देणार आहात? तुम्ही तुमचं मत कमळाला देणार आहात की राजसाहेबांना देणार आहात? तुम्ही तुमचं मत हे कमळाला देणार आहात की उद्धव बाळासाहेब ठाकरेंना देणार आहात? तुम्ही तुमचं मत भाजप आणि मिंदे आणि त्या टोळीला देणार आहात की वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या मशालीला देणार आहात?